सकाळी उठल्यावर आज नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न रोजच पडतो. रोजचा पोहे, उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियनचा एक अतिशय लोकप्रिय, पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्ता म्हणजेच अक्की रोटी म्हणजेच तांदळाची खमंग भाकरी. भरपूर भाज्या आणि कोथिंबीर घालून बनवलेली ही गरमागरम भाकरी पचायला खूप हलकी आहे आणि यासोबतच खाण्यासाठी चटणीही बनवणार आहे. मस्त अशी चवदार होते आणि या चटणीसोबत ही भाकरी अप्रतिम लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आपल्याला हे भाकरी बनवण्यासाठी तांदळाचं पीठ लागणार आहे. एकदम बारीक असे हे तांदळाचं पीठ इथं मी घेतलेलं आहे. हे एका परातीमध्ये काढून घेऊयात. तर 2 कप इथे हे तांदळाचं पीठ आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात. एकदम बारीक आपल्याला हे कांदा आणि कोथिंबीर चिरून घ्यायचं आहे, म्हणजे हे जेणेकरून भाकरी थापटताना अजिबात तुटणार नाही. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेले हिरवी मिरची आणि अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. बारीक चिरलेली कढीपत्ता आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालूयात. आणि हे पीठ मळण्याआधी आपण हे जे मिश्रण आहे व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये कुठलीही पालेभाज्या तुम्ही घालू शकता. आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना थंड पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा, यामुळे भाकरीला छान असं बाइंडिंग येतं. एकदमच पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. भाकरीला जसे आपण पीठ मळतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे. तर आता याची आपण भाकरी करून घेऊयात. तर इथे मी भाकरी थापटण्यासाठी पार्चमेंट पेपरचा वापर केला आहे, ज्यामुळे भाकरी तव्यावर टाकणं सोपं होतं आणि भाकरी तुटतही नाही. आता पार्चमेंट पेपरला आपण तेल लावूयात, ज्यामुळे भाकरी पेपरला चिटकत नाही आणि तव्यावर सहज निघते. आता पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा घ्या आणि तो पेपरच्या मधोमध ठेवा. भाकरी थापटताना आपल्याला हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आहे. बोटाच्या मदतीने भाकरी मध्यापासून सुरू करून हळूहळू कडेने पसरवत जायचं आहे. भाकरी थापटताना जोरजोरात आपटू नका, तर हलक्या हाताने दाबून ती गोल आणि पातळ करत जायचं आहे. आणि इथे हे भाकरी एकसारखी अशी मी थापटून घेतलेली आहे. आता आपण हे भाकरी भाजून घेऊयात. तर इथे हे जे भाकरी बनवलेली आहे ती मी हातावर काढून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर हे सहज तुम्ही पार्चमेंट पेपर तव्यावर घालून तुम्ही ते पार्चमेंट पेपर काढून मग हे भाजू शकता. पार्चमेंट पेपरला तेल लावल्यामुळे भाकरी अगदी सहजरित्या निघते. गॅस हे मीडियम फ्लेमवर ठेवा. भाकरी तव्यावर टाकल्या लगेच उलटायचं नाही. साधारण 1 ते 2 मिनिटांनी भाकरीवरची बाजू सुकायला लागेल आणि खालून ती तवा सोडेल तेव्हा उलथण्याने भाकरी हळूच पलटून घ्यायची आहे. आणि भाकरीला हे दोन्ही बाजूने चांगलंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप लावायचं आहे. अर्धा चमचा यावर मी तेल टाकून घेतलेली आहे आणि चांगलंसं भाकरीवर पसरवून घ्यायचं आहे. आणि भाकरी हलकी दाबून आपल्याला हे भाकरी भाजून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडून हे भाकरी चांगली अशी एकसारखी भाजली जाते. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने चांगलंसं खरपूस आपल्याला हे भाकरी भाजून घ्यायची आहे. तर इथे हे भाकरी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच प्रकारे आपण बाकीचे सर्व भाकऱ्या भाजून घेऊयात. तापलेल्या तव्यावर आपण हे भाकरी टाकून घेऊयात. हलकंसं भाकरी भाजून झालं की दोन्ही बाजूने आपण हे तेल लावून घेऊयात. तेल लावून दोन्ही बाजूने चांगलंसं खरपूस आपल्याला हे भाकरी भाजून घ्यायची आहे. पार्चमेंट पेपर किंवा बटर पेपर नसेल तर तुम्ही केळीचं पान किंवा सुती कपडा, दुधाची रिकामी प्लास्टिक बॅग किंवा थेट थंड तव्यावरही तुम्ही हे भाकरी सहज थापू शकता. आपली गरमागरम आणि खमंग अक्की रोटी भाजून अगदी तयार आहे. बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ. तर या भाकरीसोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवूयात. तर इथे मी कढईमध्ये अर्धा चमचा तेल घेतलेले आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात. जिरे चांगले असे परतून झाले की यामध्ये 2-3 चमचे यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत. आणि 1-2 चमचे यामध्ये चणा डाळ आणि उडदाची डाळ घालूयात. शेंगदाणे आणि डाळी व्यवस्थित असं तेलावर खमंग भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये कांदा घालूयात. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालूयात.
हे 1-2 मिनिटे परतून घेऊयात. आता यामध्ये आपण टोमॅटो घालूयात. तर इथे मी 2 टोमॅटोचे मोठे फोडी करून घातलेले आहेत आणि आता हे टोमॅटो चांगलंसं मऊसूत होईपर्यंत आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो चांगलेसे मऊसूत होईपर्यंत चांगलेसे पटकन शिजले जातात. तर 1-2 मिनिटे आपण हे चांगलंसं परतून घेऊयात. टोमॅटो चांगलंसं मऊसूत झालं की आता आपण गॅस बंद करूयात आणि हे जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे मिक्सरवर चांगलंसं बारीक वाटून घेऊयात. तर इथे हे मी चटणी बारीक वाटून घेतलेली आहे. आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊयात. चटणीला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर गॅसवर एक फोडणी पॅन ठेवलेली आहे. यामध्ये एक अर्धा चमचा इथे मी तेल घातलेले आहे. यामध्ये मोहरी घालूयात, जिरे, 2 सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा आहे. तर इथे हे मस्त अशी खमंग फोडणी झालेली आहे. आता ही फोडणी आपण हे या चटणीवर टाकून घेऊयात. तर अशा प्रकारे इथे हे मस्त खमंग चटपटीत अशी चटणी बनवून झालेली आहे. आपली गरमागरम खमंग आणि पौष्टिक अक्की रोटी आणि सोबतीला ही मस्त चटपटीत अशी ही चटणी बनवून तयार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी यापेक्षा भारी आणि तृप्त करणारा बेत दुसरा असूच शकत नाही. तुम्ही हा बेत घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत.